नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.4 बघूया. नाव फर्स्ट, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लेस दॅन अप्पर क्लास लिमिट. नाव we'll see one example. The following information is regarding marks in mathematics. Obtained out of 40. 40 पैकीची एक्झाम आहे ते. Scored by 50 student of 9th standard in the first unit test. ओके, आता या ठिकाणी क्लास इंटरवल घेतलाय 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40. That is here the frequency, number of the student. 0 to 10 marks असणारे स्टुडंट 2 आहेत. 10 to 20, 12, 20 to 30, 20, 30 to 40, 16, and total number of the students are 50 here. Okay. Now next, from the table, fill in the blanks in the following statement. Okay, तर इथे काय फर्स्ट काय घेतले त्याने स्टेटमेंट. फॉर द क्लास इंटरवल 10 to 20, लोअर क्लास लिमिट इज. आता या ठिकाणी लोअर क्लास लिमिट किती आहे, तर ते 10 आहे, 10 to 20 साठी. अँड अप्पर क्लास लिमिट इज 20 आहे. ओके. Now second question, how many student obtain marks less than 10? 10 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहे, तर ते 2. 2 विद्यार्थी असे की ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क्स आहेत. नेक्स्ट, how many student obtain marks less than 20? ओके, 20 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी किती, तर इथे 10 to 20 मध्ये किती स्टुडंट आहेत, तर 12 आहेत. आणि 0 to 10 मध्ये किती आहे, तर ते 2 आहे. Therefore, the number of the student who got marks less than 20 is 2 plus 12. म्हणजे इथे आपण किती लिहिणार, we'll write here 12. 2 plus 12 is equals to 14. These are the number of the student who obtain less than 20 marks. Now next question, how many student obtain marks लेस दॅन 30? ओके, आता 30 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी किती, तर म्हणजे या सर्व वर्जांची आता या ठिकाणी टोटल करणार. नाव 2 plus 12, ओके, अँड प्लस 20 अँड दे आर टोटल. मग त्यासाठी किती, तर इथपर्यंत आपल्याला 14 आलेले आहेत. मग इथे इथे 14 लिहिणार. अँड नेक्स्ट इथे किती आहे, तर ते 20 अँड दे आर टोटल इज 34. आणि अशी देखील तुम्ही टोटल केली तर तीच तुम्हाला मिळेल 34. दीज आर दी 34 स्टुडंट्स हू गॉट मार्क्स लेस दॅन 30. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन मार्क्स लेस दॅन 40? ओके, लेस दॅन 40 असेल तर आपल्याला या सर्वांची टोटल करावी लागणार आहे. मीन्स व्हॉट, दिस 34 प्लस 16 इथे आपण लिहिणार. I will write here 34 plus 16, then you will get here 50. म्हणजेच काय, तर सर्वांची इथे टोटल करणार. There are the 50 student who got marks less than 40. Okay. Now next, remember this, the sum of frequency of a certain class and all the frequencies of previous classes is called as cumulative frequency less than the upper class limit for that given class. In short, it is also called as less than type cumulative frequency. Okay. म्हणजे एखादा पर्टिक्युलर क्लास आपण या ठिकाणी जर घेतला, दॅट इज दिस इज द क्लास, आणि याची फ्रिक्वेन्सी आणि त्यापूर्वीच्या सर्व फ्रिक्वेन्सीची जर आपण इथे टोटल केली, देन we will get here the number of the student who got less than marks for this upper class limit. म्हणजे या ठिकाणी आपण 2 plus 12 14, 14 plus 20 34. There are 34 student who got marks less than this upper class limit. Means what, 30. There are 34 student who got marks less than 30. ओके. या क्लासच्या बाबतीत जर आपण इथे घेतला पर्टिक्युलर क्लास 10 to 20, मग त्यामध्ये किती येतात, 12 स्टुडंट आहेत. आणि त्यामध्ये त्या आधी आलेले किती आहेत, तर ते 2 स्टुडंट्स आहेत.
ओके, या दोघांची टोटल किती येणार तर ती 14 येणार. देअरफॉर देअर आर 14 स्टुडंट हु गॉट मार्क्स लेस दॅन 20. ओके, इन दिस वे हा त्याचा अर्थ आहे. ओके, नाव द नेक्स्ट मिनिंग ऑफ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी पुन्हा त्याचं इथे मिनिंग दिलेलं आहे. फर्स्ट हिअर क्लासेस. ओके, आणि त्या क्लासेसमध्ये काय घेतले तर मार्क्स घेतले. 0 to 10 frequency is 2, 10 to 20 12, 20 to 30 20, 30 to 40 16. Okay, now less than type frequency, first is 2, next here 2 plus 12, then you will get here 14. Okay, therefore there are the 14 student who got marks less than 20. Next 14 plus 20 म्हणजे या क्लासच्या आधीचे सर्व टोटल म्हणजे 14 plus 20, that's equals to 34. Therefore, there are 34 students who got marks less than 30. And the last year, this 34 plus 16, that is equals to 50. And hence, there are the 50 students who got marks less than 40. आणि या बाजूला तेच या ठिकाणी त्याने मिनिंग घेतलेले. Here the again the classes 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 frequencies घेतल्या to 14, 34, 50. फर्स्ट मिनिंग ऑफ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. यामध्ये काय की देर आर दीज 2 स्टुडंट गॉट लेस दॅन 10 मार्क्स. 2 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क्स मिळाली. या ठिकाणी देर आर दी 14 स्टुडंट गॉट लेस दॅन 20 मार्क्स. ओके, नाव दी नेक्स्ट देर आर हिअर दी 20 to 30, that is equals to 34. Okay, therefore there are the 34 students who got less than 30 marks. Okay, यापूर्वीच्या आधीच्या सर्वांची तिथे टोटल केलेले. and there are the 50 students who got marks less than 40. या प्रकारे. Okay, now next cumulative frequency more than or equal to or lower class limit. Okay, now see this here classes या ठिकाणी बघा 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 त्याच फ्रिक्वेन्सीज इथे घेतलेल्या आहे 2, 12, 20 and 16. ओके, आता या ठिकाणी बघा इथे म्हणजे सिंपल वे काय असणार आहे तर मी इथली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू लोअर क्लास लिमिट इथे घ्यायचं असेल तर हा 16 as it is. First of all, you can take here this 16. Then 16 plus 20, you will get here 36. 36 plus 12, you will get here 48. And 48 plus 2, you will get here 50. Okay, in this way, तुम्ही कशी ती टोटल करू शकता या प्रकारे देखील करता येईल तुम्हाला. That is a 50 minus 2, then you will get here 48. 48 minus 12, you will get here 36. Okay, 36 minus this 20, you will get here 16. Okay, now see this is the cumulative frequency more than or equal to lower class limit. Now see this here cumulative frequency इथे आपल्याला दिलेले. Now the meaning of cumulative frequency more than or equal to lower class limit. Okay, now here the for the class 0 to 10 the cumulative frequency is a 50. Okay, therefore what is the meaning of this? That is that there are the 50 students who got 0 or more than 0 marks. Okay, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो की that is a lower class limit. मग इथला lower class limit किती आहे तर ते 0 आहे. There are the 50 students who got 0 or more than 0 marks. या ठिकाणी 48 आहे बघा cumulative frequency. Therefore there are 48 students got 10 or more than 10 marks. Now here there are 36 students got 20 lower class limit 20 or more than 20 marks, and there are 16 students got 30 or more than 30 marks. या प्रकारे. Okay, now next question, पुढचा क्वेश्चन बघूया. A sports club has organized a table tennis tournament. The following table gives distribution of players' ages.
Find the cumulative frequencies equal to or more than lower class limit and complete the table. Okay, equal to lower limit or more than lower limit type cumulative table. फर्स्ट इयर फर्स्ट कॉलम मध्ये काय घेतले तर त्याने एज घेतले 10 to 12, 12 to 14, 14 to 16, 16 to 18. टॅली मार्क्स इथे दिलेले आहेत. फर्स्ट इथे 9 दिलेला आहे. आपण हा टेबल हा कॉलम या ठिकाणी कंप्लीट करूया फर्स्ट ऑफ ऑल. नाउ फॉर द नेक्स्ट इथे टॅली बघा 5 plus 5 plus 5 plus 5 20, 20 plus 3, then you will get here 23. Okay, next 5 plus 5, that is a 10, 10 plus 3, then you will get here number of the student here 13, and next last is a 5. Okay, these are the frequencies of this table. Next, now the cumulative frequency equal to lower limit or more than a lower limit. Okay, therefore the first here the 50. Next will be 50 minus 9, then you will get here 41. Okay, next is a 41 minus this 23, then you will get here 41 minus 23, then you will get here 18, and the next is a 18 minus 13, then you will get here 5. In this way we have completed this cumulative frequency table. Okay, now let us start practice set 7.4. Now let us start practice set 7.4. Okay, now first question, complete the following cumulative frequency table. हा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी येते तर ती लेस दॅन टाईप म्हणजेच वर्ण बेरीज करत यायचे, आपल्याला टोटल करत यायचे आहे. नाव सी दिस दी आन्सर फर्स्ट इयर. ओके, नाव फर्स्ट 5 plus 7, then you will get here 12, 12 plus 15, then you will get here 27, 27 plus 10, then you will get here 37, 37 plus 5, then you will get here 42, and this 42 plus 3, then you will get here 45. In this way we have completed the first question. Easy question है तो वरने इथे या ठिकाणी टोटल करते येणार. 5 plus 7 12, 12 plus 15 27, 27 plus 10 37, 37 plus 5 42, 42 plus 3, then you will get here 45. Okay, now next question, complete the following cumulative frequency table. more than or equal to type cumulative frequency इथे घेतलेला आहे. टोटल इज 87. बघूया, ही मंथली इन्कम या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट हियर. cumulative frequency more than or equal to type cumulative frequency. फर्स्ट या ठिकाणी हा 5 as it is इथे घ्यायचा आहे. 5 plus 2, then you will get here 7. This 7 plus 16, you will get here 23. 23 plus 19, you will get here 42. 42 plus 45, then you will get here 87, and the total is 87. Okay. Now, next question. Okay. Question number 3. The data is given for 62 students in a certain class regarding their mathematics marks out of 100. Take the classes 0 to 10, 10 to 20 and prepare frequency distribution table and cumulative frequency table more than or equal to type. Okay, now these are the marks, and next, from the prepared table, answer the following questions. How many students obtain marks 40 or above 40? How many students obtain marks 90 or above 90? Next, third question. How many students obtain marks 60 or above 60? And the fourth question.
what is the cumulative frequency of class of equal to or more than type of class 0 to 10. Okay, now let's start here. The first here, again I had repeated all these questions. Now see this here table. या ठिकाणी सर्व मार्क्स इथे घेतलेले आहेत. नाव विल प्रिपेअर दिस टेबल. टॅली मार्क्स 55. इथे 55 ला आपण एंट्री करणार. 60 then you will have here 60. 81 इथे 81 येणार. 81 ची टॅली. 90 here is a 90. Next 45 here is a 45. 65 इथे 65 येणार. 45 इथे 45 येणार. 52 here is a 52. 30 इथे 30 येणार. 85 इथे 85 येणार. 20 इथे 20. 10 and here is a 10. 75 इथे 75. 95 here is a 95. 9 पहिल्या ह्याच्यात जाणार. 20 here is a 20. Next 25 इथे 25 पुन्हा. 39 here is a 39. 45 okay. 50 या ठिकाणी 50 येणार. 78 here is a 78. 70 again here 70. 46 okay. 46 इथे येणार. 64 पुन्हा इथे येऊया. 64. 42 बघा इथे 42 आता इथे टोटल 5 होतील ते 5 होतील. 58 नाव सी दिस हिअर. 58. 31 हिअर इज अ 31. 82 इथे येऊया. 82. 27 इथे येणार. 11 हिअर इज अ 11. 78 हिअर इज अ 78. 97 लास्टला जाणार. 7 फर्स्टला. 22 here is a 22. 5 next 27. 27 next 36 बघा इथे 36. 35 ओके 5 झालेत. 40 इथे येणार. 40. नेक्स्ट 75 इथे येणार. 5 होतील ते. 80 here is a 80. 47 या ठिकाणी 47 येणार. नेक्स्ट 69 ओके. नाव सी दिस हिअर. 69. 48 ओके इथे 48 येणार. 59 here is a 59. 5 होतील ते टोटल. 5. 32 ओके या ठिकाणी येणार. 83 here is a 83. 5 होतील. 23 नाव सी दिस हिअर. 23 इथे येणार. 17 सेकंड याच्यात येणार. 77 ओके इथे येणार. टॅली. नेक्स्ट 45 या ठिकाणी येणार. नेक्स्ट 5 फर्स्ट याच्यात जाणार. 23 पुन्हा इथे येणार. टॅली. 37 या ठिकाणी. 38 हिअर इज अ 38. नेक्स्ट 35 पुन्हा इथेच. 25 हिअर इज अ 25. नेक्स्ट 46 5 होतील आता इथे टोटल 5. 57 या ठिकाणी. 57. 68 हिअर 5 होतील ते. 45 या ठिकाणी येणार. 45. 47 ओके पुन्हा इथेच येणार याच रो मध्ये. ओके अँड 49 ओके पुन्हा इथेच येणार. And in this way we have completed tally marks. Okay, now we'll see the frequency बघूया आता. The next total is 3 हे किती झाले. 9 again 9. 13. 6. 5. 6 again 5 and last is 3. More than or equal to type CF.
Okay, now see this here. कितना शुरुआत करना? Okay, first is 3. 3 plus 5, 8. 3 plus 5, 8. 8 plus 6, 14. 14 plus 5, then you will get here 19. 19 plus this 6, you will get here 25. 25 plus 13, 38. 38 plus 9, 47. 47 plus 9, 56. 56 plus 3, 59. 59 plus 3, you will get here 62. And their total is also here 62. And in this way, we have completed this table, that is a cumulative frequency more than or equal to type cumulative frequency. Okay. Now we'll see the questions. बघूया आता. Now see this here. First question. From this table prepared, answer the following questions. First question. How many students obtain marks 40 or above 40? 40 आणि 40 पेक्षा जास्त मार्क्स किती स्टुडंट्सने मिळवले ते आपल्याला पाहिजे ते. Now the number of the student scoring 40 or more than 40 are 38. Okay. 40 and more than 40 किती आहे तर इथपर्यंत टोटल किती आली तर ती 38 आलेली. How many students obtain marks 90 or above 90? 90 or above 90. Now here only 3 students, 90 and above 90. There are the 3 students. How many students obtain marks 60 or above 60? म्हणजेच या ठिकाणी आपण येणार there are the 19 students. Okay. Scoring 60 or more than 60 marks are 19 students. Okay. And the last question. What is the cumulative frequency of equal to or more than type of the class 0 to 10? Okay. The cumulative frequency more than or equal to type of the class 0 to 10 is 62. Okay. Now next. Therefore, I will repeat the answer of the last question. What is the cumulative frequency of equal to or more than type of the class 0 to 10? And that is 62. या ठिकाणी ते दिलेलंच आहे. Easy questions आहेत. Now next question. Using the data in example 3 above, prepare less than type cumulative frequency table and answer the following questions. How many students obtain less than 40 marks? Second, how many students obtain less than 10 marks? Third, how many students obtain less than 60 marks? And the last question, find the cumulative frequency of the class 50 to 60. Okay, now let us start. We will prepare the cumulative frequency less than type. Okay, या ठिकाणी पण पुन्हा त्या फ्रिक्वेन्सीज घेणार तोच टेबल आहे या ठिकाणी. ओके. लेस दॅन टाईप असेल तर वरनं टोटल करत यायचं आहे. या ठिकाणी टोटल इज हियर 62. 3 plus 3, then you will get here 6. 6 plus 9, 15. 15 plus 9, then you will get here 24. 24 plus 13, then you will get here 37. 37 plus 6, then here you will get here 43. 43 plus 5, 48. 48 plus 6, 54. 54 plus 5, 59. 59 plus 3, you will get here 62. And in this way, we have completed the cumulative frequency less than type. Okay. आता यानंतर questions बघूया. First question. How many students obtain less than 40 marks? Okay. आता या ठिकाणी 40 पेक्षा कमी मार्क्स असणारे स्टुडंट किती आहेत? देर आर दी 24 स्टुडंट. ओके. Therefore, the first here the answer is 24. Now next. How many students obtain less than 10 marks? 10 पेक्षा कमी मार्क्स असणारे स्टुडंट किती आहेत? तर 3. There are the 3 students. Now next. How many students obtain less than 60 marks? Okay, 60 पेक्षा कमी मार्क्स असणारे स्टुडंट किती आहेत? तर 43. Okay. 43 students who got marks less than 40, less than 60. There are the 43 students
who got marks less than 60. Okay. Now next, find the cumulative frequency of the class 50 to 60. 50 to 60 ची cumulative frequency पाहिजे फक्त, and that's equals to 43. Okay, here is a 43. Okay, and in this way we have completed this practice set. Now we will see in the next video. Till then, goodbye.